तर मुंबईत जय हिंद कॉलेजच्या माजी विद्यार्थी संघटनेकडून एका विशेष चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं। यामध्ये अदानी ग्रुप समूहाचे संस्थापक गौतम अदानी मार्गदर्शन करतात। ब्रेकिंग बाउंड्रीज या संकल्पनेवर अदानी मार्गदर्शन करतात। देशातील महत्त्वाच्या उद्योग संस्थांचे प्रतिनिधी आणि जय हिंद कॉलेजचे विद्यार्थी त्यांच्यासाठी ही पर्वणी आहे। यावेळी गौतम अदानी यांनी बोलताना भारताला महाशक्ती बनायचं असेल तर पुढील काही वर्षात देशातील प्रत्येक नागरिक साक्षर होईल आणि गरिबीमुक्त देश बनेल, यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत असं ते म्हणाले। Resilience is not about avoiding the falls. It is about rising stronger after every fall. It is about pushing through the impossible and emerging stronger on the other side. My dear friends, before I start wrapping up, I want to talk about the biggest boundary that we must all collectively break. And this is the boundary that makes us a nation which is 100% literate and has a zero poverty. I strongly believe that breaking this boundary sets us on the path of becoming the superpower that we have always aspired to be. या मार्गदर्शन पण त्यांच्या भाषणामध्ये खऱ्या अर्थाने त्यांनी त्यांचा जीवनपट दाखवला आणि त्या जीवनामध्ये त्यांनी कोणकोणत्या स्टेप्स घेतल्या, कोणकोणत्या चॅलेंजेस स्वीकारले आणि त्या चॅलेंजेस आणि त्या डिफिकल्टीमधून कशा प्रकारे त्यांनी आज प्रगती यश स्थापन केलं हे त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं। मला वाटते खरोखर एक मराठी उद्योजकांना किंवा कोणत्याही प्रकारच्या उद्योजकांना त्यांच्या ज्या आजपर्यंतच्या ज्या काही भरभराटी जी काही उद्योगात आणली किंवा त्यांचं जे यश आहे या क्षेत्रातलं हे खरोखरच वाखाणण्याजोगं आहे। आणि मला वाटतं की भारताचं जे स्वप्न आहे किंवा प्राईम मिनिस्टर साहेबांचं जे स्वप्न आहे विकसित भारत करण्याचं, मला वाटतं ह्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनातून अनेक उद्योजकांना असं एक बळ मिळणार आहे, एक त्यांच्यामध्ये कॉन्फिडंट लेवल वाढणार आहे आणि निश्चितच भारताला मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये असो किंवा ते पहिल्या क्रमांक आणण्यासाठी असो इकॉनॉमिक ग्रोथच्या माध्यमाने हे सर्वात चांगलं त्यांचं भाषण उपयोगी पडेल असं मला वाटतं। आणि या माध्यमातून लघु उद्योजक, मध्यम उद्योजक, स्टार्टअप्स यांनी खऱ्या अर्थाने त्यांचं एक मार्गदर्शन पण असं एक त्यांनी घेतला पाहिजे आणि तो जर मार्गदर्शन घेतलं तर मला वाटतं निश्चितच ते पुढे येतील आणि महाराष्ट्राला, भारताला, देशाला आपल्या मोठे करतील। धन्यवाद। की ज्या वेळेला ही लोक ज्या वेळेला येतात आणि त्यावेळेला त्यांनी किती चॅलेंजेस फेस केलेले आहेत, किती श्रम घेतलेले हे आजच्या पिढीला कळायला हवं। कारण आजची ही गुगल पिढी आहे आणि त्यांना असं वाटतं की सगळं लवकर लवकर आणि इझी मिळावं। पण या माणसांनी श्री गौतम अदानींनी वयाच्या 16व्या वर्षापासून जी सुरुवात केली म्हणून त्यांना आम्ही रोल मॉडेल म्हणून आम्ही आमच्या मुलांना त्यांचं व्याख्यान ठेवलं, जेणेकरून आज आम्ही 7400 विद्यार्थ्यांना आम्ही एज्युकेशन देतो। त्यातले निदान काही थोडे ठराविक यांचे लेक्चर ऐकून प्रोत्साहित होऊन भारतासाठी छान कार्य करतील म्हणून या कार्यक्रमाचा हा उद्देश होता। त्यांनी केलेली मेहनत, त्यांनी केलेल्या अडचणींवर मात हे खरंच खूप विजनरी होतं, खूप इन्स्पायरिंग होतं। आणि सरांनी जे सांगितलं की ब्रेकिंग बाउंड्रीज आपल्याला खूप मोठा विचार करायला पाहिजे। विचार का मोठा करायला पाहिजे तर स्वतःसाठी करायला पाहिजे, आपल्या समाजासाठी करायला पाहिजे आणि आपल्या देशासाठी करायला पाहिजे। सर की बात क्या करें, वो तो एक इंस्टीट्यूशन है, उनसे तो बहुत कुछ सीखने को भी मिला है। सुन के बहुत अच्छा लगा और विचार भी ऐसे अच्छे आने लगे हैं कि कुछ करना चाहिए। मी एक गोष्ट नक्की सांगेन जे सर खूप फोकस करत होते की 100% लिटरसी अँड 0% पॉवर्टी। अगर आपण हा विचार धरून पुढे चाललो तर आपला देश खूप पुढे जाईल, खूप प्रगती करेल आणि खूप सारे लोक अदानी सारखे खूप ऑन्टरप्रिनर्स इम्पॉर्टंट होतं, ते खूप छान होतं।